हिंदुत्वाचा हिंदूचा कल्ला करणारे आणि श्रीरामाबद्दल आस्था जागृत करून राजकारणाच्या खुर्च्या मिळवणाऱ्या लोकांनी राम मंदिर देशवासियाच्या आस्थेतून उभं केलं। त्याच्यात सर्वांचा सहभाग आहे। कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे त्या ठिकाणी राम मंदिर उभं झालं। तिथं मोठ्या प्रमाणावर चोरी झाली। अजून आकडा पूर्ण आला नाही तरी तो आत्तापर्यंत जवळजवळ 25-30 हजार कोटीच्या घरात आहे। त्याच्याही पुढे तो आकडा जाण्याची शक्यता आहे असे चौकशी अधिकाऱ्याकडून समजते। आणि याचा निषेध म्हणून पक्षप्रमुख माननीय उद्धवजी यांनी राज्यभर श्रीराम रक्षा आंदोलन सुरू केलं आहे। त्याची सुरुवात मुंबईच्या दादर येथून झाली आणि आता ते राज्यभर ठिकठिकाणी राम रक्षा आंदोलन, रामाबद्दल ज्यांची आस्था आहे, रामाबद्दल ज्यांना विश्वास आहे, जे हिंदुत्वाला या देशाच्या संस्कृतीला मानणारे जे कोणी आहे, वेगवेगळ्या जाती धर्माचे असतील, त्या सर्वांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्याचं निमित्ताने या ठिकाणी मी आपल्या समक्ष आहे। वर्धा जिल्ह्याचा शिवसेनेचा संपर्क प्रमुख म्हणून जिल्ह्यात हे आंदोलन राबवण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आमची आहे। आणि म्हणून येत्या सोमवारला दिनांक 13 तारखेला दुपारी 4 वाजता कारंजा चौक येथील हनुमान मंदिराच्या समोर श्रीराम रक्षा आंदोलन केल्या जाईल। त्या ठिकाणी रामरक्षेचं पठण केलं जाईल, हनुमान चालिसेचं पठण केलं जाईल आणि हनुमंताच्या साक्षीनं सर्वाच्या उपस्थितीत महाआरती केल्या जाईल।